हरिओम, मी गार्गीवीरा गावडे, ठाकुर्ली उपासना केंद्र. आजचा जो माझा अनुभव आहे तो उदी रिलेटेड आहे. उदी ही आपल्याला तेवढ्यापुरती नाही पण येणाऱ्या काळाची पण तजवीज करून ठेवते. 1 जून 2013ला आम्ही नवीन घरात राहायला आलो ठाकुर्लीत. तेव्हा त्याच्या अगोदर जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन काम चालू होतं तेव्हा मम्मी महिन्यातून यायची आणि उदी टाकायची सगळीकडे. तर त्याच्यानंतर 1 जूनला आम्ही 2013ला राहायला आलो आणि माझं 10वीचं वर्ष होतं. सगळं चांगलं चाललं होतं आणि ऑक्टोबरला आमचे प्रिलिम्स चालू झाले. 16 ऑक्टोबरला मी पहिला पेपर दिला मॅथचा आणि तो चांगला गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मराठीचा पेपर होता 17 ऑक्टोबरला. 17 ऑक्टोबरला मी पेपर द्यायला गेली. पेपर सुटला, घरी येणार. तर म्हटलं घरी येणार, पेपर झाले चांगले तर मग आपण थोडं आरामात जाऊ, मैत्रिणींसोबत फिरत जाऊ. मग जसा पेपर सुटला मम्मीचा घरी कॉल आलेला दीदीला. मम्मी पप्पा ऑफिसला होते तर मम्मीचा कॉल आलेला दीदीला की गार्गी आली की नाही. तर दीदी बोलली की नाही अजून तरी नाही आली. मग मम्मी बोलली ठीक आहे घरी आली की एकदा कॉल कर. मग तसं मी गेली. मी थोडं लेट पोहोचली घरी. मग घरी पोहोचल्यावर मम्मीला कॉल केला दीदीने आणि सांगितलं. मम्मीने मला विचारलं की का लेट झाला. मी बोलली असं झालं, फिरत आलेली थोडं म्हणून लेट झालं. तसं झालं. त्याच्यानंतर फोन ठेवला. मग त्याच्यानंतर म्हटलं दीदी आणि मी घरी एकत्र असायचो. तर म्हटलं खायला आम्ही नेहमी मम्मी पप्पा घरी नसले ना की मी आणि दीदी ना नेहमी खायला पैसे काढायचो. मग मी पैसे माझ्याकडे होते पण माझ्या दीदीला द्यायचे नव्हते म्हणून आम्ही मस्ती करत होतो. बॅग घेऊन एकमेकांची मस्ती करत होतो. मस्ती करता करता मी काय झालं की आमची नवीन घरात म्हटल्यावर स्लायडिंगची काच पूर्ण मोठी जी काच असते ती स्लायडिंगची काच होती. अशी काच माझ्या मागे काच त्याला पाठ लावून मी उभी आहे आणि बॅग समोर आहे आणि माझ्यासमोर दीदी आहे आणि आम्ही खेचाखेची करतो त्या बॅगेची. पण त्या ह्याच्यात मी विसरून गेली की माझी काच आहे आणि त्या काचेवर एवढा प्रेशर गेला माझा की ती जी काच असते ती अख्खी फुटली. जी काच पडताना आवाज येते तशी काच फुटली आणि खूप मोठा आवाज झाला त्याचा. आणि मला काही कळलंच नाही तेव्हा. म्हटलं आता गेलो, आता म्हणजे घरी आपल्याला ओरडा भेटणार. पण ते झालं. पण जसं मी खाली बघते तर माझा पाय त्या काचेत हे झालेला, म्हणजे पायाचा जो कोपरा होता तो पूर्ण आता अशी काच आहे तर काचेच्या ऑपोजिट साईडला तो तुकडा पडलेला आणि पायातून पूर्ण पांढरी पांढरी चामडी दिसत होती माझी. तर मला तर कळलंच नाही. मला वाटलं काय झालं हे असं अचानक. मग जसं मी बघायला गेली पायाचा तो कोपरा तिकडे पडलेला, सगळं चुरा चुरा त्या साईडला पडलेला काचेचा आणि पायाच्या तुकड्यातून व्हाईट व्हाईट चामडी दिसत होती. आणि जसं बघायला गेली थोड्या वेळाने ते रक्त यायला लागलं आणि एवढं रक्त यायला लागलं पायातून की लिटरली म्हणजे मी गाऊन बांधलेला. मग घरी जे मम्मी लोक गाऊन घालतात तो पटकन काही दिसला नाही दीदीला म्हणून तो पायाला गुंडाळला. तो जर पिळला असता ना तर मग भरून रक्त आलं असतं. तर एवढं रक्त माझं तिथून निघालं. मला वाटलं की हळद लावून होईल कारण मला तेव्हा काही सुचत नव्हतं आणि मी रडत होती. तर दीदीला बोलते मी हळद लावती होईल बरं. दीदी बोलली नाही तू आधी उठ आणि आपण खाली जाऊया करून. मी तिथून आमच्या बेडरूम पासून हॉल पासून बाहेर लिफ्ट पर्यंत, लिफ्ट पासून खालीपर्यंत, खाली ते रिक्षापर्यंत पूर्ण सगळीकडे रक्त होतं सगळीकडे. म्हटलं आता काय करायचं आणि दुपारची वेळ म्हटल्यावर तर अंगात रक्ताची प्रवाह जास्त असते म्हणून सगळीकडे रक्त रक्त होतं. नशीब की खाली माझी मैत्रीण राहायची तिच्या बरोबर आम्ही एकत्र शाळेत होतो आम्ही. ती मैत्रीण राहायची आणि तिचे काका रिक्षावाले होते. तर जसा माझा रडण्याचा आवाज ऐकला ना सगळे बाहेर आले आणि रक्त रक्त बघून ते सगळे एकदम घाबरले. मग काकांनी पटकन रिक्षा काढली. दीदी आणि मी एकटंच होतो आणि खाली जसे लिफ्ट उघडली त्यांनी मला बघितलं, त्यांनी रिक्षा काढली आणि बिल्डिंग मधले काकू होत्या त्यांनी मला घेतलं. मग रिक्षातून तिचे काका, तिचे पप्पा, मैत्रिणीचे काका, मैत्रिणीचे पप्पा, बिल्डिंग मधले एक काकू, मी आणि माझी बहीण असे जात होतो आणि रिक्षात पण सगळीकडे रक्त रक्तच झालेलं. मग पटकन मम्मीला कॉल केला, काही सुचलं नाही तर मम्मीला बोलले की मम्मी दीदी एवढंच बोलली की गार्गीला बरं नाही, म्हणजे गार्गीला आम्हाला लागलंय की आम्ही गार्गीला हॉस्पिटलमध्ये नेतोय. मम्मी बोलते आता 5 मिनिटं अगोदर हिला तर मी फोन केलेला तेव्हा बरी होती, बोलली की मी आता खातीये झोपण आणि नंतर हे करेन आणि आता तिला हॉस्पिटलमध्ये असं काय झालं. आणि मम्मी तेवढ्यात ठाकुर्ली म्हणजे डोंबिवलीतच कामाला होती. तिची शाळा डोंबिवलीतच होती. मग ती गाडी घेऊन जायची. मग मला त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटल पण असं झालं की दुपारची वेळ म्हटल्यावर सगळे हॉस्पिटल बंद होते की बापू कृपेने ते तिकडे एकच हॉस्पिटल चालू होतं. ते पण हॉस्पिटल आता बंद झालं. त्याच्यानंतर मला असं वाटतं की माझ्या पुरतच ते चालू होतं. त्या 1 वर्ष चालू होतं त्याच्यानंतर ते बंद पण झालं.
त्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांनी मला रिक्षात पण मला एवढं माझं रक्त गेलं की मला सुचतच नव्हतं आणि मला चक्कर आली. मग तिच्या काकांनी उचलून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये त्यांनी ते गाऊन काढला. गाऊन पण पूर्ण टपटप नुसतं रक्त गळत होतं. मग त्यांनी तो पूर्ण कापसाचा गोळा असा तो पायाला असा लावला माझ्या. आता पाय असा म्हटल्यावर इथे तो इकडचा कोपरा तुटलेला माझा, तर पायाला पूर्ण असं लावून ठेवलेला. तेवढ्यात मम्मी आली. मम्मीनी बघितली ती जखम. मम्मी पण घाबरून गेली की अचानक ह्यांचं काय असं झालं करून. तर म्हटलं की आता हिला ऑपरेशनच्या ऐवजी काय उपायच नाही करू. मग म्हटलं आता ठीक आहे ऑपरेशन करूया. मग ती मला तेव्हा 10वी होती माझी तेव्हा आणि माझी प्रिलिम्स चालू होती. मग ह्याच्यात मला एक्झाम पण देता आली आणि मला तेव्हा 20-25 टाके लागलेले. त्याच्यानंतर म्हटलं आम्ही घरी ही गोष्ट सांगूया नको. मी आणि दीदीने असं सांगितलं की माझ्यामुळेच मस्करीमुळे झाली म्हणून असं सांगूया. मग नाहीतर उगाच आम्हाला दोघांना ओरडा भेटेल असं झालं. मग त्याच्यानंतर तो घरी आणलं मला. मग सगळं रक्त दीदीने पुसून घेतलं खालून लिफ्ट पर्यंत वगैरे सगळं. आणि त्याच्यानंतर ते मला पूर्ण बेड रेस्ट सांगितलेलं. मला त्यांनी सांगितलेलं की हिला वर्ष तरी जाईल चालायला, कारण हिचे टाके अशा पॉइंटला आहे की हिला चालणं थोडं रिस्कीच आहे करून असं सांगितलेलं. पण ती जखम पण अशी होती की म्हणजे लिटरली भरत नव्हती. 3 महिने झाले मी बेडवर होती. मला चालताच येईना. मी लंगडायची लिटरली. मला शाळेत जाणं पण मुश्किल होतं. पेपर तर मी दिलंच नव्हते. शाळेत जाणं पण मुश्किल होतं. शाळेत म्हणजे 10वीचे फॉर्म बिम भरायचे असायचे, तर तेव्हा जायची तर लंगडत जायची. तर मला सगळे बघत बसायचे. मग मला पण कसं तरी वाटायचं. मग त्याच्यानंतर ती जखम आम्ही जेव्हा ओपन करायचो ड्रेसिंगला घेऊन जायचं, ती जखम भरायचीच नाही. मग माझ्या गावच्या आत्यानी मला सांगितलेलं की तेव्हा डुकराचं एक तेल येतं ते लाव आणि त्याच्यासोबत उदी टाक, तर ते बरे होईल करून. मग गावून तेल मागवून घेतलं. तर तेलात आम्ही उदी मिक्स करायचो आणि ती लावायचो त्या जखमेवर. आणि विदिन 6 महिने मी ते कव्हर केलेलं. म्हणजे माझी जखम पूर्ण बरी झालेली. आणि त्याच्यानंतर मला थोडं चालायला त्रास व्हायचा. म्हटलं ती जागा अशी होती की मला पूर्ण प्रॉपर पाय ठेवताच यायचा नाही. पण हळूहळू एकदा ट्राय केलं. मग मी जेव्हा पण आम्ही डॉक्टरकडे जायचो, मग मी एकच सांगायची की मुलगी आहे, ही चालेल की नाही. बापूंना पण ती नेहमी तेच सांगायची. तर एक दिवस असा आला की मम्मीनी म्हटलं आपण एकदा ट्राय करूया. आणि बरोबर देवाराच्या समोर आम्ही उभे होतो. म्हणजे आमच्या रूम मध्ये देवार आणि तिथेच बेड. मग तिथेच झोपलेली मी. मम्मीने बोलली आज ट्राय करूया. ट्राय केलं आणि त्याच्यानंतर असं झालं की हळूहळू पाय म्हटलं आता ठेवूया करून बघूया, प्रयत्न तर करूया. मग त्याच्यानंतर प्रयत्न केला. मग हळू एक पाय टाकला, मग हळूहळू टाकला आणि पूर्ण पाय जेव्हा मी टेकवला तेव्हा पुढचं एक पाऊल टाकलं. मग तेव्हा मम्मी बोलली की आता तू चालू शकतेय, बघ हळूहळू चालू शकतेय. मग म्हटलं आता पूर्ण पाय टेकतोय आणि बापूंच्या समोरच मी चालायला सुरुवात केली हळूहळू. आणि तेव्हापासनं 6-7 महिन्याच्या आतच 6-7 महिन्यातच मी चालायला सुरुवात केली. जेव्हा डॉक्टर बोललेले की 1 वर्ष होईल की चालू नाही शकत, पण 6-7 महिन्यातच मी पूर्ण चालू शकते. तर हे फक्त आणि फक्त बापूच करू शकतो, अजून कोण नाही. हरिओम श्रीराम अंबे.